हे जे महिलांसाठी फक्त वेगळे हॉस्पिटल काढायचा जे आम्ही निर्णय घेतला आणि जो आता आम्ही अंमलात आणतो आहे, याला आणखीन काही कारणं आहेत की आपल्या समाजामध्ये स्त्रियांचे आरोग्य बहुतेक वेळा दुर्लक्षित असते. त्याला कारण आपलं फॅमिली सिस्टीम म्हणा किंवा आपली फायनान्शियल सिस्टीम म्हणा. त्याच्यामुळे स्त्री काय करते की सगळ्या घरामध्ये तिचा नंबर सगळ्यात शेवटी असतो. तिला जर काही तक्रारी असेल तिच्या आरोग्याविषयी, आणि हे सर्वसाधारण स्त्रिया नाहीत, हे अर्थार्जन करणाऱ्या स्त्रियांच्या बाबतीत पण आम्हाला दिसून येतं. आणि त्यांचे हे जे प्रॉब्लेम्स आहेत हे एकाच ठिकाणी जर ॲड्रेस करता आले तर ते त्यांना जास्त योग्य ठरेल. हे हॉस्पिटल उभं करताना त्यांच्या हेल्थविषयी तर आम्ही सुविधा देतच आहोत. शिवाय त्यांना जे काही आजार बहुतेक वेळा होतात ते प्रिव्हेंट करण्यासाठी, ते टाळण्यासाठी पण उपाययोजना आम्ही करत असतो. तर त्यांना एकाच ठिकाणी जर सुविधा मिळाल्या, उदाहरणार्थ त्या समजा एका कारणासाठी आल्या असल्या पण त्याचबरोबर त्यांना उद्या दाताचे काही प्रॉब्लेम आहेत, उद्या त्यांना कॉस्मेटिक काही प्रॉब्लेम आहेत, तर एकाच ठिकाणी ते प्रॉब्लेम त्यांना त्याच्यासाठी सोल्युशन मिळाल्यामुळे ते एकाच ठिकाणी आल्यानंतर त्यांच्या सर्व तक्रारींचं, सर्व गोष्टींचं, मग त्या शारीरिक असोत, मानसिक असोत किंवा आणखी कुठल्या असोत, तर त्याचं सोल्युशन त्यांना एका ठिकाणी मिळेल.